टाकायचे रे 2000 वाचायचं ना आपल्याला 2000 भरायला लागतील नाही रा रे 2000 भरायचा टाकून बघा हा मग सबस्क्रिप्शनमध्ये राहील याला कर मंडळाला काय आता फक्त बॉलर काढायचं ना तुला हे काढायचं आहे ऑलराऊंडरमध्ये विलास कोणी बेचा चांगला आहे त्याचा लिहून ठेवले ना फक्त मी किती बॉलला किती रन केला विश्वास तयार बॉलिंग ट्रॅक पर न्यू बॅटर इंटरव्ह्यू जितेंद्र पाटील स्ट्रायकिंग एंडला असतील पहिली विकेट पहिल्याच बॉलवरती डाऊन झालेली आहे कामन संघाची विश्वास बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केलेला आहे ओमसाई NSK वर्सेस जयमान कामन फायनलचा मॅच यावेळेस उपकरचा प्रयत्न अपील केलेला आउट वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला अपील केले ते लाऊड आत्मविश्वास खूपच कमी दर्शवला गेला या अपीलमध्ये पंचांनी अपील फटायला लावलेले आहे वाईट बॉलचा इशारा आलेला आहे 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला अकाउंट ओपन झालेला आहे या एका धावेने यामुळे चेंडूला कट केला चेंडू जाईल पॉवर पॉईंट क्षेत्रामध्ये एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 2 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या 2 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत आता मात्र स्ट्रायकिंगला जयेश विरारकर असतील विश्वास गांजारे चांगल्या प्रकारे बॉलिंग करतात या फायनलच्या मॅच मध्ये पहिला ओव्हर टाकत असताना सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेटने सुंदर फटका लटकेला बोलला बॉल जाईल 2 विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांचा षटकार आणि या षटकाराने ऑफ द मार्क झालेला आहे बॅटर जयेश विरारकर या स्पर्धेतला तिसरा षटकार आलेला आहे जयेशच्या बॅटमधनं षटकाराने अकाउंट आणि ओपन केलेला आहे संघाची धावसंख्या 8 वर पोचली गेलेली आहे धावसंख्या 8 धावा धावफलकावर लागला गेलेला आहे ओव्हर पिच चेंडूचे हाताळणी केली होती बॅटरच्या रेंजमध्ये चेंडू टाकला होता बॉलर विश्वास याने आणि त्या बॉलला पाठवलेला आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी यावेळेस चेंडू जाईल डॉट सुरेख कमबॅक चेंडू ट्रॅव्हल झाला होता स्टँडच्या वरून केल्याचा होता ऑनसाईडच्या दिशेने पुढील बॉल असलेल्या षटकातील सुंदर फटका हवेमध्ये चेंडू जाईल मिड विकेटला सुंदर सेटर रक्षण झालेलं आहे एकदा कम्प्लीट बॅकअप होईल तत्पूर्वी 2 धावा प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचली गेलेली आहे 10 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या शेवटचा बॉल असेल या भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत या पहिल्याच ओव्हर मध्ये विश्वास यांच्या ओव्हर मध्ये 16 धावा खर्च झालेला आहे आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये ओमसाई NSK संघाच्या माध्यमातून नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील हो विलास भाई जे होतील त्याच्या अगेन्स्ट बॅटर असतील जितेंद्र पाटील डावकुरा त्याच्या बॅटर आहेत त्यांच्याकरता ऑन साइडच्या दिशेने डीप स्कोर लेक आहे डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन आहे डीप एक्स्ट्रा कव्हर
पॉइंट शॉट दरम्यान डीप दाखवता पॉइंट मिडॉन पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, जाग्यावरूनच एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, बॅट ऑन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल डॉट. शरीराचा नक्कीच वेध घेणारा चेंडू होता, डॉट बॉल. यावेळेस काय घडलं म्हणजे त्याच्यामुळे फलंदाज बाद, त्रिफळा उद्ध्वस्त झालेला बॅटरचा. जितेंद्र फलंदाज बाद होतील. न्यू बॅटर एंटर होतील मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकावरती खेळण्याकरता सज्ज होतील. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. या ओव्हरमध्ये विलास भोईर अप्रतिम सुरुवात त्यांच्या माध्यमातून या 2 बॉलमध्ये राहिले गेलेले आहे. विकेट देखील प्राप्त झालेला आहे. विकेट टेकर अँड इकॉनॉमिकल चांगल्या प्रकारे बॉलिंग करतायत विलासजी भोईर. षटकातील तिसरा बॉल असेल, टाकण्याकरता सज्ज होतील. राईट ओव्हर द विकेटचा मारा करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्राईक एंडला अरविंद बरफ यांना आपण पाहणार आहोत. यामुळे बॉलला चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट डीप मिडकटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी खराब आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 18 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावा येताना दिसत आहेत, बनत आहेत. 2 बॅटर आहेत, चांगल्या प्रकारे बॅटिंग करण्याचा प्रयत्न ते करत आहेत आपल्या संघाकरता. बॉलर तयार विलास भोईर. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल या दुसऱ्या ओव्हरमध्ये. विलास तयार. राईट ओव्हर द विकेटने फलंदाज अरविंद करता. चांगला फटका, लॉफ केला बॉलला चेंडूच्या खाली. अनिल ठाकरे सुंदर झेल आणि फलंदाज बाद होईल. अरविंद बरफ बॅक टू द पवेलियन डाऊन. स्ट्रायकिंग एंडला नवीन सेंटर झालेले आहेत. विलास भोईर चांगली बॉलिंग करतात. या ओव्हरमध्ये 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 5वा बॉल असेल या षटकातील. हवेमध्ये चेंडू लेफ्ट आउट ड्राईव्ह, चेंडू जाईल नो मॅन्स लँड मध्ये. एकदा मात्र कंप्लीट. अनिल ठाकरे पुन्हा एकदा फ्रेम मध्ये दिसत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून 2 झेल त्यांनी टिपलेले आहेत. या पहिल्या इनिंग मध्ये संघाची धावसंख्या 19 अंकावर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या दुसऱ्या ओव्हरमध्ये. बॉलर तयार विलास भोईर. स्ट्राईक एंडला जयेश विरारकर. यावेळेस दांडे 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 गोल फलंदाज बाद. जयेश विरारकर बॅक टू द पवेलियन गॉन.
षटकातील पहिला बॉल असेल. षटक केला बॉलला चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी सुंदर फिल्डिंग ऑन साईडला फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 21 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 21 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार योगेश. षटकातील दुसरा बॉल असेल. स्ट्रायकरला प्रदीप म्हात्रे यांना आपण पाहणार आहोत. ओव्हर पेज बॉल केल्याचा होता ऑन साईडला. चेंडू जाईल या वेळेला डॉट. शरीरापासून 2 चेंडू हाताळणी केली होती बॉलर योगेश याने. सुरुवात मात्र चांगली आहे. यावेळेस काय घडलेलं आहे मधुनिकच्या आतमध्ये एक मात्र धाव. एक धाव मिळाली जाईल या बॉलवर. धावसंख्या 22 वर आता मात्र पोचले गेलेले आहे. धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागला गेलेला आहे. योगेश दळवी हे बॉलर नक्कीच या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग ते करत आहेत. आपल्या संघाकरता 3 बॉल टाकून झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. या षटकातील 3 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत या ओव्हरमध्ये. षटकातील 4था बॉल असेल. स्ट्रायकिंगला हरीश कडव यांना आपण पाहणार आहोत. संघाचे कर्णधार आहेत. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू सही आता मात्र डॉट. चेंडू खेळून काहीच फायदा होणार नाही. धावा या बनवाव्या लागतील. त्यांच्या अगेन्स्ट ओमसाई एनएसके हा संघ आहे. जबरदस्त संघ या. आता मात्र हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली विलास सुंदर कॅच आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे हरीश. तीन धावा एकंदरीत खर्च झालेल्या आहेत या ओव्हर मध्ये. योगेश याच्या ओव्हर मध्ये तर न्यू बॅटर एंटर होतील गिरधरभाई म्हात्रे. स्ट्रायकिंग एंडला असतील. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकातील. योगेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील. बॉलिंग ट्रॅकवर चांगला फटका. चेंडू झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि हे एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. षटक संपलेला 3रा. संघाची धावसंख्या 23 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 23 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवले गेलेले आहे या मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र शेवटचा ओव्हर बाकी असेल या इनिंग मध्ये. अनिल ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील बॉलिंग करण्याकरता. इनिंग मध्ये ओम म्हात्रे दाखल झालेले आहेत. या विभागातील दिग्गज व्यक्तिमत्व आहेत. भरभक्कम शरीराचे नक्कीच चांगले खेळाडू आहेत या संघाचे. ओम म्हात्रे यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल यावेळेस वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळाली जाईल. बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 24 धावा 10 ते 15 धावा यायलाच पाहिजेत या ओव्हर मध्ये. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. सुंदर फटका ऑन साईडला एक्झिक्यूट केलेला आहे गिरधरभाई म्हात्रे यांनी. अप्रतिम फटका. चेंडूला शॉटन पोल केलेला आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार.
आलेला आहे आणि चौकाराने संघाची धावसंख्या 28 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे असेल या ओव्हरमध्ये. बॉलर तयार. दुसरा बॉल कटकरा बॉलला हवेमध्ये चेंडू. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड केलं जाईल आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 3 धावाने संघाची धावसंख्या 31 या आकड्यावर पोचली गेलेली आहे. धावसंख्या 31 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय जबरदस्त बॅटिंग या ओव्हरमध्ये होताना दिसत आहे कामान संघाच्या माध्यमातून. गिरधरभाई मात्रे आणि प्रदीप मात्रे आहेत. 4 बॉलचा यावेळेस खेळ बाकी असेल. अनिल तयार. यावेळेस हाताने अपील केलं लावून एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एक बाईकचा इशारा आलेल्या पंचांचा एक अवंत धाव मिळाले जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. अनिल तयार. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. आता मात्र वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा एक अवंतर धाव मिळाले जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. वाईड बॉलचा इशारा असेल. धावसंख्या 33 वर पोहोचली गेलेली आहे. वाईड बॉलचा इशारा असेल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील गिरधरभाई म्हात्रे. फक्त वाईड. सभा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. तर न्यू बॅटर रवींद्र नाईक दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. अनिल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील. फुलटॉस बॉल. चांगला फटका. चेंडू जाईल 6 धावांनी करता षटकार. या इनिंग मध्ये 3 षटकार एकंदरीत घेतलेले आहेत कामान संघाने. प्रदीपांच्या बॅट मधनं येतो उत्तुंग षटकार. संघाची धावसंख्या 40 वर पोचले गेलेली आहे. धावसंख्या 40. 2 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या षटकामध्ये. आता मात्र वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. डाऊन द लेफ्ट साइड बॉलच्या हाताळणी प्रेशर मध्ये येताना दिसतोय अनिल ठाकरे. अजून 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 2 बॉल मध्ये एकंदरीत एखादा मोठा फटका आला तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये पोहोचेल. सुंदर फटका. चेंडू चालू गुरुनाथ पुलाना. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. 2 धावा कंप्लीट. 3रा धावाचा प्रयत्न आणि 3 धावा. फलंदाज बाद होईल. 4थ्या धावांच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालेले बाद रवींद्र नाईक. धावसंख्या 44 या अंकावरती पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 44 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र अनिल तयार. स्ट्राईक हँडला प्रदीप म्हात्रे यांना पण पाहणार आहोत. आता मात्र आढळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. एकदा मात्र पूर्ण बाईकचा इशारा आलेला आहे पंचांचा. षटक स्तंभाला 4थं. धावसंख्या 45 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 46 धावांचं लक्ष असेल ओम साई NSK या संघाला 4 ओव्हरमध्ये.
सेकंडला अनिल ठाकरे यांना आपण पाहणार आहोत. तर बॉलिंग ट्रॅक सज्ज होतील अरविंद बराफ. फायनलचा मॅच अंतिम सत्र चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. बॉलर तयार अरविंद बराफ. सेहेचाळीस धावांचं लक्ष असेल. ओमसाई NSK या संघाला त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर आलेले आहेत. विलास भोईर अनिल ठाकरे सज्ज होतील बॅटिंग करण्याकरता. अरविंद बराफ राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. यावेळी डिफेन्स केला बॉलला. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट झालेला आहे. या बॉलवरती अकाउंट ओपन झालेला आहे या संघाचा. बॉलर तयार राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करत असताना षटकातील दुसरा बॉल असेल. स्ट्राईक एंडला अनिल ठाकरे असतील. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. पुन्हा एकदा सज्ज होतील. फायनलचा मॅच आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये कामन वर्सेस ओमसाई NSK मॅच मात्र चालू आहे. षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस खेळाचा होता ऑन साईडच्या दिशेने. पायांचा वेग घेणारा चेंडू आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. विलास भोईर कॉलिंग व्यवस्थित नव्हते. थोडीशी घाई केली बॅटर विलास याने. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये ते बाद झालेले आहेत. विलास भोईर नक्की सकाळच्या सत्रापासून चांगली कामगिरी करत होते, परंतु आता मात्र चुकीच्या निर्णयाने ते नक्कीच बाद झालेले. कॉलिंग व्यवस्थित नव्हते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि पहिले विकेट डाऊन झालेले आहे या ओमसाई NSK संघाचे. जबरदस्त बॅटर बाद झालेला आहे. तर त्याच्या जागेवरती न्यू बॅटर एंटर होईल. गुरुनाथ पिलाना 9 सेकंडला असतील. 46 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल, कारण त्याच्या विपक्षामध्ये मागील सीझनचा नक्कीच चांगला संघ भरपूर सामने त्याने जिंकलेले आहेत. भरपूर पारदर्शक पटकावलेल्या या संघाने त्याच्या विरुद्ध चांगली बॅटिंग करावी लागेल. ओमसाई NSK या संघाला स्ट्राईक एंडला अनिल ठाकरे असतील. अरविंद तयार राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतील. यावेळेस चेंडू हाताळली. चेंडू जाईल डॉट बॉल खेळून काहीच फायदा होणार नाही. फटके कनेक्ट करावे लागतील. धावांचा पाठलाग करायचा आहे. ओमसाई NSK या संघाला चांगले फटके मारावे लागतील. चांगले गॅप शोधून काढावे लागेल. चांगलं कनेक्शन करावं लागेल बॉलवरती. यावेळेला चांगला फटका चेंडूवर चढवला. चेंडू जाईल स्क्वेअरच्या दिशेने. बायदा साईड या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एक धाव. मॅच चालू आहे. अरविंद बराफ यावेळेस अपील केलेला आउट आणि फलंदाज बाद. खाली लागली ना, रावण झाला का? यस बॅटर झालेल्या बाद अनिल ठाकरे प्लॅन एलबी सापडले गेले होते. नक्कीच आउट आहे त्यांनी हात वरती केलाय. मग पाया लागला तेव्हा समजेल मोठा निघाला आहे ना.
यस, पायाला बॉल लागून गेला होता आणि बॅटचा इन्व्हॉल्वमेंट दिसून येत नाहीये कॅमेराच्या अँगल मध्ये. बाद होईल फलंदाज अनिल ठाकरे. षटसंधीला पहिले संघाची धावसंख्या 3 वर पोहोचले. नवीन फलंदाज इंटर झालेले आहेत ओमसाई NSL संघाच्या माध्यमातून. संतोष आलेले आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील जयेश विरारकर. बॅटिंग करत असताना 2 षटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेले होते. आता मात्र बॉलिंग मध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला गुरुनाथ पिलाना यांना आपण पाहणार आहोत. या बॉलेस हवेमध्ये चेंडू चेंडूच्या खाली रवींद्र नाईक. सुंदर कॅच. फलंदाज होईल बाद. गुरुनाथ पिलाना बॅक टू द पवेलियन गॉन. तावन फेकू पण नको. हात झाला ना लगेच. हा लगेच गप्पा फेकते तो. विकेट बाद होताना दिसत आहेत. प्रयत्न करावे लागतील या संघाला. आव्हान भरपूर आता मात्र कठीण झाले आहे. त्याच्या विरोधात नक्की चांगली बॅटिंग करावी लागेल ओमसाई NSK या संघाला. तर राजेश आलेला नवीन फलंदाज. राजेश आतकर इंटर झालेले आहेत. विकेट डाऊन झालेल्या आहेत या संघाची. तर राजेश आतकर आलेले आहेत बॅटिंग करण्याकरता. स्ट्राईक एंडला असतील जयेश विरारकर. पहिल्याच बॉलवरती विकेटांना प्राप्त झालेली आहे. 12 मध्ये 32 बनवायचे आहेत. रवींद्र नाईक बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करतील या षटकाची. पहिला बॉल. पहिला बॉल असलेल्या षटकातील आफ्टर बॉल हवेमध्ये चेंडू चेंडूच्या खाली कुंदन. सुंदर झेल आणि फलंदाज बाद. राजेश हे बॅटर बाद झालेले आहेत. 3 धावा त्याने बनवलेल्या आहेत. झेल देऊन तंबूत परतले गेलेले आहेत. त्यांच्या जागेवरती योगेश दळवे आलेले आहेत. योगेश जाधव आलेले आहेत. आता मात्र योगेश यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. 32 धावांची गरज आहे. एकंदरीत 11 बॉल मध्ये 11 बॉल 32 ची गरज. चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरना. योगेश जाधव से स्ट्रायकिंग एंडला. बॉलर तयार रवींद्र नाईक. आता मात्र चेंडू जाईल शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 15 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. 2 बॉल टाकून दिलेले आहेत या ओव्हरमध्ये. रवींद्र नाईक पुन्हा सज्ज होतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करत असताना षटकातील 3रा बॉल असेल. यावेळेस चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण कुंदन पाटील यांच्या माध्यमातून. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रापासून कुंदन पाटील आहेत त्या ठिकाणी. बॉल टाकून दिलेले आहेत. षटकातील 4था बॉल असेल रवींद्र यांचा. आता मात्र सुरेश हाताळले. चेंडू जाईल या वेळेला डॉट.
योगेश आहेत स्ट्रायकिंग एंडला, त्यांना मात्र फटके मारावे लागतील. भरपूर आव्हान आता मात्र कठीण झालेलं आहे. यावेळेस हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक, चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने आणि या 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 18 या अंकावरती पोचली गेलेली आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आणि 28 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. फायनलचा मॅच आपण पाहत आहोत. ओमचा NSK वर्सेस जय हनुमान कामन. आडोबरने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल बॅक टू द बॉलर. सुंदर क्षेत्ररक्षण रवी यांच्या माध्यमातून 1 धाव कंप्लीट केले जाईल. धावसंख्या ओव्हर झालेली आहे. ओव्हर समाप्त झालेले आहे. 18 का 19 ना आता इकडला ना. हा, धावसंख्या 19 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 27 धावांची गरज सामना जिंकण्याकरता ओमसाई NSK या संघाला 27 धावांची गरज आहे. 6 बॉलमध्ये बॉलिंग ट्रॅकवर पाहावं लागेल. बॉलिंग करण्याकरता कोणता नवीन गोलंदाज सज्ज होतील कामन संघाच्या माध्यमातून या 27 धावा डिफेंड करण्याकरता. गिरीधर म्हात्रे सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालेले आहेत. आता मात्र पहिला बॉल स्ट्राईक एंडला योगेश जाधव असतील. ओव्हर पेज बॉल, बॉलर ड्राईव्ह आणि 1 धाव ही कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 5 बॉलचा खेळ बाकी, 26 धावांची गरज असेल. बॅट चेंज अँड फलंदाज बाद. 26 धावांची गरज असेल. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. तर नवीन बॅटर विश्वास आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. विश्वास गांजारे संघाचे कर्णधार आहेत. त्यांना आता मात्र मोठे फटके मारावे लागतील. 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. तिसरा बॉल चेंडूला सोडून दिलेला आहे. नो बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. खेळपट्टीवर नो बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा आणि प्लेड बॉल असेल. एकच रन. यावेळेला वाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा आलेला आहे. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. फ्री हिट बॉल कायम असेल. या बॉलवरती स्ट्राईक एंडला विश्वास यांना आपण पाहत आहोत. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डॉट. तीन चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील 4था बॉल बाकी असेल. यावेळेस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आलेला आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत जय हनुमान 40+ मास्टर कामन हे संघ. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. यावेळेस पुन्हा एकदा डॉट. काय रे बॅट्समन यस पाठवायचा आहे नवीन फलंदाज.
शेवटचा बॉल फेस करण्याकरता आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. सामन्यामध्ये पकड आपली मजबूत नक्कीच केलेली आहे. जय हनुमान 40+ मास्टर कामन या संघाने ओमसाई NSK हा संघ नक्कीच पराभवाच्या छायेमध्ये दिसत आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील गिरधरबाई म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील आणि हा सामना जिंकलेला आहे जय हनुमान 40+ मास्टर कामन या संघाने. पहिल्या क्रमांकाचा मानकरी राहिलेला आहे या स्पर्धेचा. पहिल्या क्रमांकाचा मानकरी जय हनुमान 40+ मास्टर कामन संघ आणि पराभूत केलेला आहे ओमसाई NSK या संघाला. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल ओमसाई NSK. तर तिसऱ्या क्रमांकावरती जय बजरंग पालना